बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहे. तर कल्याण डोंबिवलीत सत्तेचं नवं समीकरण हे समोर येतं का त्याकडे लक्ष आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांची उपस्थिती असलेला हा फोटो समोर आलेला आहे. नेमकी काय चर्चा झाली, काय समीकरण होत आहे, या संदर्भातल्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. तर कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का, नवी समीकरणं समोर येणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. तर कल्याण डोंबिवलीत मनसेची सदस्य संख्या वाढली आहे, नगरसेवकांची संख्या वाढलेली आहे आणि अशात विरोधी पक्ष नेते किंवा इतर काही घडामोडी या संदर्भात ही चर्चा होती का, असे अनेक अनुमान हे लावले जात आहेत. कल्याण डोंबिवलीत श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. नेमकी कोणत्या हेतूसाठी ही भेट होती, काय चर्चा त्यात झाली, असे अनेक अनुमान सध्या लावले जात आहेत. मात्र दाट शक्यता वर्तवण्यात येते ती म्हणजे नव्या समीकरणांची. कल्याण डोंबिवलीमध्ये हे नवे समीकरण पाहायला मिळतील का, शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे. तर मुंबई महामुंबईत सोबत लढलेले ठाकरे बंधू, मात्र त्यानंतर आता मनसेकडून कल्याण डोंबिवलीत वेगळी भूमिका घेतली जाणार आहे का, ते पाहणं महत्त्वाचं आहे. कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा या फोटोमुळे सुरू झालेल्या आहे. मनसेचे माजी आमदार तसेच राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे, विश्वासू मानले जाणारे राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता या चर्चांना आणखीच उधाण आलेलं आहे. कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा यामुळे सुरू झालेल्या आहे. कल्याण डोंबिवलीत सत्तेची नवी समीकरणं ही समोर येऊ शकतात अशी ही चर्चा यामुळे सुरू झालेली आहे. कारण खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांची भेट आणि त्याच दरम्यानचा हा फोटो समोर आलेला आहे. कल्याण डोंबिवलीत जर मनसेनं वेगळी भूमिका घेतली तर मग ठाकरे गट काय भूमिका मांडणार त्याकडेही आता लक्ष असेल. काय तुम्ही लक्ष देता त्यांच्याकडे, काही बोलत बसणार सकाळी उठून, त्याचं उत्तर आम्ही द्यायला मांदिल थोडी आहे. हिंदी शॉर्टकट क्या कहेंगे, क्या आज शिवसेना अपने 53 पार्षदों को लेकर कोकण भवन में अपना गुट स्थापन कर रही है. उसी के साथ में मनसे भी 5 नगर सेवक उनके लेकर यहाँ पर आई है और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर. और कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन में शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे हैं वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुति करेगी. आणि स्वतः श्रीकांत शिंदे यांनी आता या संदर्भातली माहिती दिलेली आहे. एक प्रकारे शिक्कामोर्तबच केलेला आहे. आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते तसेच आमदार प्रवीण दरेकर सध्या जोडले गेले आहे. प्रवीणजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आत्ताच श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलंय. मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलंय. कसं पाहतायत या समीकरणांकडे? नाही, चांगलं आहे. जर महायुतीला पाठिंबा त्या ठिकाणी मनसे देणार असेल तर त्याचं त्या ठिकाणी स्वागतच करू. कारण माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी या संदर्भामध्ये अनेकदा भूमिका स्पष्ट केली की आपण काय कोणाचे कायमचे हाडवैरी किंवा शत्रू नाही आहोत. जर शहराच्या विकासासाठी त्या ठिकाणी कोण पाठबळ देत असेल तर अंतिमता सगळ्यांचा उद्देश हा विकासाचा असतो, त्या शहराच्या डेव्हलपमेंटचा असतो. आणि जर कल्याण डोंबिवलीच्या संदर्भात मनसे त्या ठिकाणी शिवसेनेबरोबर महायुतीत त्या ठिकाणी येणार असेल तर त्या ठिकाणी त्यांना सोबत घ्यायला पक्ष नेतृत्व त्या संदर्भात विचार करेल. कारण शेवटी शहर विकसित व्हावं हा सगळ्या पक्षांचा उद्देश असतो. आणि त्याच्यामुळे जर आता त्या ठिकाणी मनसे येणार असेल आणि जर आमची महायुती अबाधित राहण्याचं श्रीकांत शिंदे बोलत असतील तर त्या संदर्भात पक्ष नेतृत्व विचार करेल. प्रवीणजी, ठाकरे एकत्र आले तरी सोबत घेऊ असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. नाही, मला वाटतं शेवटी त्यांच्या पक्षासोबत कोणाला घ्यायचा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे. परंतु महायुती म्हणून कोणाला घ्यायचं किंवा कशी वाटचाल करायची या संदर्भात प्रदेशाध्यक्ष
आमचे रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय मुख्यमंत्री हेच त्या ठिकाणी ठरवतील आणि त्या युतीशी नेत्यांशी बोलून त्या संदर्भात अंतिम भूमिका घेऊ शकतात. पण प्रवीणजी, जर ठाकरे तयार झाले तर भाजपला यापासून काही प्रॉब्लेम नसणार आहे? या संदर्भात मी काही अथॉरिटी नाहीये. आमचे प्रदेश अध्यक्षच या संदर्भामध्ये भूमिका सांगू शकतील, मांडू शकतील. जी प्रवीणजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. कल्याण डोंबिवलीत सत्तेची नवी समीकरणं समोर येतात, नवीन समीकरणं. कारण स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना एक महत्वाचं वक्तव्य केलंय, महत्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे कल्याणमध्ये शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिलाय. राजू पाटील हे कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक घेऊन आले होते आणि त्यांनी पाठिंबा दर्शवलाय, अशी महत्वाची माहिती श्रीकांत शिंदेंनी दिलेली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत सत्तेचे नवी समीकरण हे आता पाहायला मिळत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांची भेट झाली, त्यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे. कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र, यावर शिक्कामोर्तब झालंय. कल्याण डोंबिवलीत सत्तेची नवीन समीकरणं ही समोर येत आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील उपस्थित असलेली बैठकीचा एक फोटो समोर आलेला आहे आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधून या एकत्र येण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या या भूमिकेवर ठाकरेंची काय भूमिका असू शकते, उद्धव ठाकरेंची, ठाकरे गटाची काय भूमिका असू शकते, त्याकडेही लक्ष आहे, तेही पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सध्या चर्चा होते ती कल्याण डोंबिवलीमधील घडामोडींची, महापालिकेतील राजकीय घडामोडींची. बघितलं तर अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सूचक आणि अनुमोदक एमआयएम आणि काँग्रेस आहे. तर आता मला असं वाटतं अशा पद्धतीने सगळे गणित चालू आहे. वेगवेगळ्या विरोधी पक्षाला, बाकीच्यांना टीका केली जाते, परंतु प्रत्यक्षात स्थिती स्वतःच्या पक्षाची अशी आहे हे तितकंच खरं. 53 नगरसेवकांनी या सगळ्या प्रकरणात गट स्थापन करण्यासाठी आले आणि मनसेचे 5 देखील आले असं श्रीकांत शिंदे म्हणतात. गट हा ज्याच्या त्याचा पक्षाचं स्थापन करावा लागतो. आता मला असं वाटतं त्याची मुदत 30 दिवसाची येते असते माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळं जर अशा पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण शिंदेची संघटना म्हणता येईल का टोळी म्हणता येईल ती करत असाल तर ते चुकीचं आहे. भाजपकडून पक्ष संपवण्याचा डाव आहे. भाजपने आधी ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला, आता शिंदेना संपवत आहे असं संजय जाधव म्हणाले. हे तर सत्यच आहे. एकंदर चित्र जे आता दिसतंय, उद्धवजी जे भूमिका मांडत होते ती भूमिका सत्य आहे. आता जे आमच्यातून गेलेल्या गद्दारांना हे लक्षात येऊ लागलेलं आहे. मुंबईच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी सुरू आहे. 2 दिवसात दिल्लीत ते धडकणार असं समजतं. मला असं वाटतं कुठेही गेल्याने काय होणार आहे, शेवटी संख्या महत्त्वाची असते आणि त्याच्यामुळे जी संख्या आहे त्याच्यात स्पष्टपणे दिसतं की भारतीय जनता पार्टीची शिंदेच्या गटापेक्षा फार मोठी संख्या आहे. तर संभाजीनगरातील राजकारणासंदर्भात अंबादास दानवे बोलत होते. दुसरीकडे चर्चा सुरू आहे कल्याण डोंबिवलीतल्या समीकरणासंदर्भात. आपल्यासोबत भाजपचे राज्य मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे जोडले गेले आहे. त्यांच्याकडून या संदर्भात अधिक संवाद करून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. केशवजी, आपण कल्याणमधले समीकरण पाहतोय, शिवसेना आणि मनसे एकत्र आले, खासदार श्रीकांत शिंदेंनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली आहे. तुम्ही कसं पाहतायत या समीकरणांकडे? कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे एकत्रित लढले होते, महायुती म्हणून लढले होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचा महापौर होईल याच्याबद्दल काही शंका बघायचं कारण नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, खरं म्हणजे ही चिंता करायची गोष्ट आहे ती उद्धव ठाकरे यांनी मोठमोठ्या आणाबाका घेत, विधानभेदी घोषणा देत आम्ही 2 भाऊ एकत्र आलो अशा घोषणा त्यांनी केल्या होत्या. पण निकाल लागून 4 दिवस सुद्धा झाले नाही तोवर मनसेनी उभाठ्याची साथ सोडून वेगळा संसार मांडलेला आहे. त्यामुळे हा त्यातला सगळ्यात खरी चिंता या निमित्ताने त्यांना करायची गरज आहे. नंबर 3, मनसेचं काय शेवटी स्थानिक स्तरावरती ते जर कोणी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत असेल तर ते स्थानिक स्तरावरचं गणित आहे, त्यामध्ये फार काही म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर जर सोबत कोणी येत असेल तर त्याच्यात काय ऍक्शन घेण्याचं काही नाही त्यामध्ये. मात्र केशवजी, प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी भाजपवर केलेली टीका आणि त्यानंतर अशा प्रकारे कल्याण डोंबिवलीत घेतलेला हा निर्णय परस्पर विरोधी वाटत नाहीये या दोन्ही भूमिका?
पण हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंच्या नेत्याने विचारला पाहिजे ना, तुमची भूमिका काय. असं आहे की आमची भूमिका पहिल्या कालही भूमिका तीच होती, आजही ती आहे. जर आज काल त्यांनी टीका केली आणि आज जर त्यांना आमची विकासाची भूमिका जर पटली असेल आणि म्हणून ते जर येत असतील तर आम्ही आमच्या अजेंड्यात काही बदल नाही, आमच्या निर्णयात काही बदल नाही, आमच्या भूमिकेत काही बदल नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत. आम्ही विकासासाठी जर कोणी आमच्यासोबत येत असेल आणि त्याच्या पुढे जाऊन देवेंद्रजींनी सांगितलं होतं, आणि देवेंद्रजींचं वाक्य गेल्या सत्कार नगरसेवकांचा सत्कार करताना ते म्हणाले की निवडणूक संपली, राजकारण संपलं, आता विकासासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. त्यामुळे त्या भूमिकेनुसार जर कोणी येत असेल तर आक्षेप घेण्यासारखं काही नाही त्यामध्ये. जी केशवजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर विकासासाठी जर कोणी सोबत येत असेल तर काही हरकत नाही असं मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीमधील या घडामोडींवर एकूणच लक्ष लागलेलं आहे. ठाकरेंची भूमिका आता यानंतर काय असेल, कारण मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी मुंबई, महामुंबई त्यासोबतच राज्यातील अनेक निवडणुकांसंदर्भात सोबत प्रचार केला होता. याच संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहे आपले प्रतिनिधी किशोर पगारे, सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. किशोर, अत्यंत महत्वाची बातमी समोर येते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. काय नवीन समीकरण आणि यावर ठाकरेंची काय भूमिका असू शकते? नक्कीच पर्यंत ज्या प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप आलेला आहे, ज्या प्रकारे हालचाली घडतात गेल्या 4 दिवसापासून. अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे मी सांगेल की जे 11 नगरसेवक आले होते त्यातले 4 नगरसेवक जे होते ते नॉट रिचेबल होते. त्यातले 2 जे आहे ते मनसेच्या संपर्कात होते. कालच आपण ती बातमी दिली होती. परंतु ज्या पद्धतीने आज बेलापूरला कोकण भवनमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामध्ये श्रीकांत शिंदे खासदार कल्याणचे आणि राजू पाटील मनसेचे नेते माजी आमदार हे जर एकत्र येऊन जर मिटिंग करत असतील तर याहून हे स्पष्ट होतंय की शिवसेनेला इथे सरकार स्थापन करायचं आहे आणि या सरकार स्थापनेसाठी त्यांना मनसेची मदत घ्यायची आहे. याच प्रकारे जो जादुई आकडा आहे 62चा, तो कुठेतरी जर मनसेची मदत घेतली तर पूर्ण होऊ शकतो. याच अनुषंगाने आज मनसेचे नगरसेवक सुद्धा गटनेता निवडायला आलेले आहेत आणि 53 नगरसेवक जे शिवसेनेचे आहेत ते सुद्धा गटनेता निवडायला आले आहेत. एकंदरीत समीकरण असे आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचं आणि शिवसेनेला त्याची सत्ता स्थापन करायची, असंच भाकीत आता इथं दिसतंय. मात्र हे काही दिवसातच त्यांच्याकडून ते स्पष्ट होईल, काही तासातच. परंतु ज्या पद्धतीने आता ह्या ज्या घडाघडीमुळे घडतात त्यामुळे कुठेतरी मनसे आणि शिवसेना यांच्या युतीचं समीकरण जुळतंय असं दिसतंय. प्रणिता. अगदी किशोर, मात्र एकीकडे पाहिलं तर आताच केशव उपाध्ये त्यासोबतच प्रवीण दरेकर यांनीही आपल्याशी संवाद साधलेला आहे आणि कुठेतरी त्यांनी मनसेची ही टाळी महायुतीला असल्याचं म्हटलंय. मात्र तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय त्याप्रमाणे ही टाळी फक्त शिवसेनेला आहे का आणि याचा फटका भाजपला बसणार आहे का? नक्कीच जोपर्यंत भाजपा आपली भूमिका स्पष्ट करत नाही ज्या स्थानिक पातळीवर, तोपर्यंत इथल्या ज्या राजकारणाला आहे ते वेगळं वळण लागू शकत नाही. कारण की ज्या पद्धतीने महायुती एकत्र लढलेले आहेत कल्याण डोंबिवलीसाठी तरी, कारण की अंबरनाथचं आपण पाहिलं तर अंबरनाथमध्ये युती नव्हती, उल्हासनगरमध्ये सुद्धा युती नव्हती, मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये युती होती. त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये 29 प्रभागामध्ये जे काही राजकारण घडलं त्यावर सगळे सुटतच आहेत. तरी सुद्धा आज जर समजा हे असे काही बदल होत असतील तर भारतीय जनता पार्टीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र या आधी वेगळी भूमिका घेणाऱ्या मनसेला अचानक काय ही भूमिका घ्यावीशी वाटली आणि आता ठाकरे गटाच्या विरोधात जावंसं वाटलं? कारण आपण पाहिलं तर प्रत्येक निवडणुकीसंदर्भात, प्रत्येक महापालिका संदर्भात ठाकरे आणि मनसे एकत्र पाहायला मिळाले होते आणि आता त्याच्यानंतर ह्या भूमिकेवर कुठेतरी या युतीलाही फटका बसू शकतो. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मुंबईच्या राजकारणामध्ये जे राजकारण घडलेलं आहे किंवा ठाकरे बँड ज्या पद्धतीने इथे स्पष्ट व्हायला पाहिजे होता, पण कुठेतरी भारतीय जनता पार्टीला तिथे आणि शिवसेनेला यश आलं. या अनुषंगाने कुठेतरी हा जो बदल जो आहे तो इतर महानगरपालिकेत सुद्धा घडावा आणि कुठेतरी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावं याकरता हा प्रयत्न होत असेल. अगदी एकूणच जर चित्र पाहिलं किशोर, तर मग मनसे आणि ठाकरे गटाच्या या युतीला कल्याण डोंबिवलीतील या भूमिकेमुळे फटका बसणार नाही का आणि ठाकरे गट नाराज होणार नाही का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता हे जे समीकरण आहे ते ठाकरे बंधूंच्या राजकारणावर डिपेंड आहे आणि त्यांचं नेमकी त्यांची अंतर्गत भूमिका काय ठरलेली आहे हे जोपर्यंत ते स्पष्ट करत नाही तोपर्यंत ही भूमिका त्यांची स्पष्ट होऊ शकत नाही. मात्र हे चित्र आज स्पष्ट झालेलं आहे बेलापूरमध्ये की ठाकरेचे शिवसेनाचे जे नगरसेवक इकडे आलेले किंवा मनसेतून त्यांना ज्या पद्धतीने जो सपोर्ट केलेला आहे
या अंतर्गत आता शिवसेना कुठेतरी सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असं मला वाटतं. अगदी किशोर, आपण जर पाहिलं तर ठाकरेंचे 2 नगरसेवक, 4 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर 2 नगरसेवक हे मनसेत गेल्याची चर्चाही समोर आली होती. ही चर्चा कितपत खरी आहे आणि मग त्यानंतर आता मनसेचा आकडा किती झालेला आहे आणि संख्याबळ पाहता हे सगळं समीकरण कसं असू शकतं? मनसेचे 5 नगरसेवक आहे आणि मनसेच्या 5 नगरसेवकच्या अनुषंगाने हे जे ठाकरेंचे 4 नगरसेवक आहेत त्यातले 2 नगरसेवक जे आहेत जे स्वप्नाली केने आणि राहुल कोट हे जे मनसेचेच अगोदर नगरसेवक होते, मात्र त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. या निवडणूक लढवल्यानंतर ते सुद्धा नॉट रिचेबल झाल्यानंतर काल अशा राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि ते जवळजवळ त्यांच्या सूत्राकडून स्पष्टही झालेलं आहे मनसेच्या की हे जे 2 नगरसेवक आहेत ते राजू पाटील यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी हा दावा केलेला आहे. एकंदरीत 5 म्हणजे जवळजवळ जर हे 2 नगरसेवक तिथे आले तर जवळजवळ 7 नगरसेवकांची मनसेची भूमिका असेल आणि 7 नगरसेवकांनी जर पाठिंबा दिला तर शिवसेना 53 अधिक 7 60 होत आहे आणि 2 नगरसेवकची अजून जी आवश्यकता आहे त्यासाठी शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते शिवसेना इथे करताना दिसेल आणि सत्ता स्थापनेच्या दिशेने त्यांची वाटचाल असेल. जी किशोर, मी तुम्हाला थोडं थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल, तुर्तास तुम्हाला थांबवते कारण आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे हे स्वतः जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून आपण या भूमिकेबद्दल त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया. संदीप देशपांडेजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वेगळी समीकरणं पाहायला मिळत आहे, मनसेची भूमिका नेमकी काय? मुळात असं आहे की हा स्थानिक निर्णय आहे आणि ती जी काय राजकीय समीकरणं असतात स्थानिक लेवलवर, राजकीय वाद प्रतिवाद असतात, त्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आम्ही स्थानिक नेतृत्वाला ते अधिकार दिलेले सन्माननीय राजसाहेबांनी की त्यांनी ती जी समीकरणं लक्षात घेऊन निर्णय करावा त्याप्रमाणे आम्ही निर्णय केलेला आहे. संदीपजी, मात्र चर्चा अशी सुरू आहे आणि जवळपास यावर शिक्कामोर्तबही झालंय की ठाकरेंचे नगरसेवक नॉट रिचेबल होते, त्यानंतर 2 नगरसेवक मनसेत आले, त्यामुळे कुठेतरी एकूणच या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीला हा फटका आहे असं नाही म्हणतायत? नाही, बघा, मुळात असं आहे की 2 नगरसेवक आमचे जे होते, आमचे पदाधिकारी होते, ते आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हावर लढवले होते. आता ते नगरसेवक कुठे आहेत काय याची मला कल्पना नाही, पण ते नगरसेवक आमचेच होते जे त्यांच्या चिन्हावर लढले आणि तशा प्रकारच्या ऍडजस्टमेंट या प्रभाग समितीमध्ये होत असतात प्रभागामध्ये, त्याच्यात काही नवीन नाही. मात्र संदीपजी, कल्याण डोंबिवली मधल्या या मनसेच्या भूमिकेनंतर तुम्हाला असं वाटत नाही की एकूणच ठाकरे बंधूंच्या युतीवर याचा काही परिणाम होऊ शकतो? हा स्थानिक निर्णय आहे, स्थानिक निर्णय. आता चंद्रपूरला भारतीय जनता पक्षाला उद्धव साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला ना, त्यामुळे स्थानिक विषयावर स्थानिक निर्णय होत राहतात. अगदीच. संदीपजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आलेली आहे, तर स्थानिक पातळीवरचे हे सर्व निर्णय आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. कल्याण डोंबिवलीत मनसे पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि आता मनसे नेत्यांकडूनही या संदर्भातील प्रतिक्रिया समोर येऊ लागलेली आहे. हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. इतरही ठिकाणी अशी वेगळी समीकरणं पाहायला मिळालेली आहे असं देशपांडे यांनी म्हटलंय. पुन्हा एकदा जाणार आहोत या संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडे. किशोर, आताच मनसेची ही प्रतिक्रिया आपल्याकडे समोर आलेली आहे. देशपांडे असं म्हणतायत की हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे, त्यामुळे मोठ्या स्तरावर याचा फटका बसण्याचा किंवा नाराजी असण्याचा काही संबंध नाही. राजकारणात काही घडू शकतं, कारण की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाची जी युती चंद्रपूरमध्ये झाली असं देशपांडेंनी आता सांगितलं, त्याच प्रकारे उद्धव बाळासाहेब आपलं शिवसेनेचे शिंदे गट आणि हे आपला हे भारतीय जनता पार्टी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही या 23 महानगरपालिका. किशोर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, माफ करा तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ता अजित चव्हाण हे जोडले गेले आहे. अजितजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नव्या घडामोडी घडतायत, नवीन समीकरणं समोर येत आहेत. शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिलेला आहे, कसं पाहतायत या घडामोडीकडे? नाही, याच्यामध्ये बघा, नैसर्गिक जे मित्र असतात त्यांना दूर ठेवल्याचे परिणाम काय होतात हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळेच पाहत आहेत. भारतीय जनता पक्षाचे कल्याण डोंबिवलीमध्ये 50 नगरसेवक निवडून आले. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता इथं जर काही अभद्र घडणार असेल
तर हे मतदारांना आवडेल का याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये आमचे राज्याचे नेते अधिक चांगल्या पद्धतीनं सविस्तर या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया देतील. पण आता जी घडामोड घडलेली आहे ती घडामोड नागरिकांना आवडेल का याचा विचार केला पाहिजे. आणि शेवटी आम्ही राज्यामध्ये केंद्रामध्ये सगळीकडेच महायुती सोबत आहे. तर अशा पद्धतीने एखाद्या ठिकाणी जिथं आमच्या शीर्षस्थ नेत्यांची ताकद आहे, त्यांचं शहर आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मी याला राजकीय खोडसाळपणा म्हणेन की 50 नगरसेवकांच्या सह भारतीय जनता पक्षाची जबरदस्त ताकद या ठिकाणी आहे. मतदार कौल अभिरून आमचेच सहकारी इथे जर काही वेगळा विचार करणार असतील तर त्यांनी ते असं करता कामा नये. त्याचं कारण असं आहे की निवडणुका बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण राज्यामध्ये ठिकठिकाणी झाल्या, परंतु आज राज्यामध्ये मोठा भाऊ म्हणून आम्ही अतिशय संयमाची भूमिका प्रत्येकाने घेतली. निवडणुकांनंतर आपण महायुतीमधले सगळे सहकारी एकत्र येण्याची अपेक्षा असताना जर कुठे असे काही निर्णय होतील तर मला असं वाटतं ते योग्य राहणार नाही. याच्या बाबतीमध्ये नाराजी वगैरे हा शब्द फार छोटा आहे. अशा पद्धतीचा विश्वासघात हा सर्वसामान्य नागरिक ज्यांनी 50 नगरसेवक इतक्या मोठ्या प्रमाणावरती बहुमत देऊन भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले, त्यांच्याबरोबर असं करणं योग्य होईल का याचा नेत्यांनी, तिथल्या स्थानिक नेत्यांनी निश्चितपणे विचार केला पाहिजे. हे लोकांना रुचणार नाही, पटणार नाही, आवडणार नाही. आणि असं करणाऱ्यांची काय स्थिती यापूर्वी लोकांनी केली आहे, सामान्य मतदारांनी त्यांना कशा पद्धतीने जागा दाखवली आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. आणि महायुती म्हणून आपल्या नैसर्गिक मित्रांच्या सोबत राहिलं पाहिजे. बरं अजितजी, तुम्ही म्हणताय तसेच समीकरण जर कल्याण डोंबिवलीमध्ये घडले तर भाजपची भूमिका काय असेल? भाजपकडून काय निर्णय घेण्यात येईल, काय ऍक्शन्स घेण्यात येतील? हे बघा, भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून तिथं काय निर्णय घेईल हा सर्वस्वी तिथल्या आमच्या स्थानिक नेत्यांचा हा अधिकार असतो. ते त्या बाबतीमधले आपली मतं आमच्याकडे प्रदेशाला कळवतात आणि आमचे प्रदेशाचे वरिष्ठ नेते याच्यावरती निर्णय घेत असतात. पण प्रथम दर्शनी जे दिसतंय ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून न पटणारं, न रुचणारं आणि जनतेला न आवडणारं आहे. 50 नगरसेवक जर भारतीय जनता पक्षाचे इथे निवडून आले असतील, आमच्या सहकारी मित्रांचे 53 असतील, इतर दुसरा कुठलाही विचार करण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्याला कौल लोकांनी दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांची सेवा करायला पुढे जाणं हे अपेक्षित असताना निवडणुकांनंतर अशा पद्धतीनं काही अभद्र विचार या ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या मनात येत असतील तर ते बरोबर नाही असं माझं ठाम मत आहे. जनतेला हे आवडणार नाही. अगदी अजितजी, आपण पाहिलं तर निवडणुका लढताना महायुती म्हणून असाच प्रचार झाला आणि त्यानंतर शिवसेनेची मात्र ही भूमिका का असावी सत्ता स्थापनेबाबत असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला असं वाटतं राज्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी सोबत ठिकाणी विरोधात देखील होतो, पण आम्ही राज्यात सत्तेत, केंद्रात सत्तेत आहोत. आज नेत्यांशी संवाद आम्ही साधला, महायुती म्हणून तो संवाद साधला गेला. कुठं सत्तेत बसायचं ते ठरवलं गेलं. परंतु स्थानिक पातळीवरती एखाद्या जिल्ह्यात किंवा एखाद्या नगरामध्ये निवडणुकीच्या दरम्यान स्थानिक नेत्यांनी काही वेगळा विचार केलेला असतो. जी, तो अनेकदा राज्याचे नेते मागे घ्यायला लावतात आणि मला पूर्ण खात्री आहे इथे वेगळा विचार कुठलाही आमचे राज्याचे नेते होऊ देणार नाही. महायुती म्हणून आम्ही लढलो, महायुती म्हणून 50-53 असं प्रत्येकी दणदणीत बहुमत आम्हाला कल्याण डोंबिवलीच्या जनतेनं दिलेलं आहे. कल्याण डोंबिवली मधला मतदार हा नैसर्गिक आमच्या विचाराचा आहे. त्यामुळं मतदारांच्या जनादेशाची अवहेलना होऊ नये असंच सगळ्यांना वाटतंय. तसंच ते होईल अशी अपेक्षा आहे. अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणे आता नवीन काही घडामोडी आणखी या कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात घडतात का अजितजी, ते पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद जय महाराष्ट्राला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. 53 पार्षदों को लेकर कोकण भवन में अपना गुट स्थापन कर रही है. उसी के साथ में मनसे भी 5 नगर सेवक उनके लेकर यहाँ पर आई है और मनसे ने महायुति को सपोर्ट दर्शाया है यहाँ पर. और कल्याण डोंबिवली म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में
शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मनसे और अन्य जो भी हमारे साथ में आ रहे हैं वो सभी के साथ यहाँ पर सत्ता स्थापन महायुति करेगी। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला तुम्ही एकत्र घेतलेलं आहे, काय म्हणून कशा प्रकारे सत्ता स्थापन करतोय? या ठिकाणी शिवसेना भाजप महायुती म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप महायुती म्हणूनच आम्ही बसणार आहोत. भाजपला आपण साईडला ठेवतोय, एकत्र घेतोय. शिवसेना भाजप महायुती म्हणून निवडणुका लढलो, सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप महायुती म्हणूनच सत्तेवर येणार आहोत. सर, ठाकरे 4 नगरसेवक आहेत, ती तुमच्या संपर्कात आहेत? नाही, मला नाही कल्पना. सर, म्हणजे मनसेला आपण का साथ घेतलं किंवा गरज काय पडली का? जर विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं मनसे म्हणजे काय एमआयएम नाहीये की त्यांना आम्ही बाजूला करायचं. त्याच्यामुळे मनसे जर विकासासाठी जर सोबत येत असतील, काही शहर लेवलचे राजकारण असतात, शहर लेवलचं विकासाचं राजकारण असतं, त्यात जर बरोबर येत असतील तर नक्की स्वागत करू. सर, ठाकरे गटातली काय नजर आहे त्यांच्याकडे? नजर नवीन आलेल्या नगरसेवकांवरती सगळ्यांचंच लक्ष असतं, तसं आमचंही लक्ष आहे. सर, ठीक आहे. सर, कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला तुम्ही एकत्र घेतलेलं आहे, काय म्हणत? नरेश म्हस्के यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. किशोर, आणि शिवसेना भाजप सोबत असेल, सत्ता स्थापनेलाही सोबत असेल असं नरेश म्हस्के म्हणतायत. बरं, जर दोघांकडे संख्याबळ आहे तर मग मनसेची गरजच काय होती असाही प्रश्न उपस्थित होतो ना. हॅलो किशोर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो पोहोचतोय. नरेश म्हस्केंनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे आणि महायुती म्हणून भाजप शिवसेनेनं निवडणूक लढवली, महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू, मनसेलाही सोबत घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मुद्दा हा उरतो की जर भाजप आणि शिवसेनेचं पुरेसं संख्याबळ हे सत्ता स्थापनेसाठी आहे, मग मनसेची गरजच काय पडली आहे शिवसेनेला? नक्कीच, ज्या पद्धतीने आता नरेश म्हस्केंचं जे स्टेटमेंट समोर येत आहे त्या अनुषंगाने मी हे सांगेल की जर समजा महायुतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलं की महापौर हा महायुतीचा असेल आणि त्यांनी आताही ज्यावेळेस मनसेची भूमिका स्पष्ट केली किंवा मनसेने त्यांना आता सपोर्ट केल्यानंतर सुद्धा ते सांगतात की महापौर हा महायुतीचाच असेल, महायुतीचाच महापौर बसेल. मग जर महायुतीचा जर महापौर बसत असेल तर मग शिवसेना, भाजप आणि मनसे असे पक्ष एकत्र येणार आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावं, किंवा भारतीय जनता पार्टीला आता हे स्पष्ट करावं लागेल की मनसेच्या किशोर, तुम्हाला थोडंसं थांबवते. आणखी एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत येते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल.